विजन न्यूज, निर्भीड, निपक्ष, निस्वार्थ। नमस्कार, मी संदेश केदारे। रणसंग्राम सत्तेचा लक्ष्य मतदारसंघाच्या विकासाचे महाराष्ट्र राज्य विधानसभा निवडणूक 2019च्या पार्श्वभूमीवर आपला महाराष्ट्र न्यूज आणि विजन न्यूजच्या माध्यमातून आपण रणसंग्राम या विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले आहे। या सदर कार्यक्रमामध्ये आज आपण भेटणार आहोत नाशिक महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते तथा स्थायी समितीचे सदस्य नगरसेवक दिनकर पाटील यांच्याशी। दिनकर पाटील हे नाव सर्वांनाच माहीत आहे। नाशिक लोकसभा निवडणूक त्यांनी लढवली होती। बऱ्यापैकी चांगले मतदान देखील घेतले होते। त्यांना चांगला रिस्पॉन्स आला होता। बऱ्यापैकी मतदारसंघाचा त्यांना अनुभव असून गेल्या 35 ते 40 वर्षापासून ते राजकारणामध्ये सक्रिय आहे। आपल्यासोबत अण्णा आहेत। अण्णा, आपण विधानसभेची निवडणूक लढवत आहात, इच्छुक देखील आहात। आपण भाजपच्या ज्या इच्छुक यादीमध्ये आपण हे देखील दिलं, त्याबद्दल काय सांगणार तुम्ही? नाशिक पश्चिम विधान मतदारसंघ हा मी त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीकडे इच्छुक म्हणून मुलाखत दिलेली आहे आणि भारतीय जनता पार्टीचा जो निर्णय होईल, कारण पक्ष निर्णय घेतो त्या पद्धतीने पक्षाच्या ध्येय धोरणानुसार काम करावं लागतं। मी आता इच्छुक आहे, माझी तयारी चालू आहे। अण्णा, आपण नाशिक महानगरपालिकेत काम करत असताना गेल्या 2 ते 2.5 वर्षामध्ये 100 कोटीच्या वरती आपल्या प्रभागामध्ये विकास निधी आणून विकास कामे केली आहे। कोणकोणती विकास कामे महत्त्वाची होती आपल्या प्रभागामध्ये? खरं तर आमच्या कुटुंबात 1992 पासून आम्ही या महापालिकेमध्ये नेतृत्व करतो आहे। मी 4 वेळा जिंकलेलो आहे। माझी पत्नी 2दा, माझे बंधूसुद्धा 2दा आणि महापौर होते। त्यामुळे 1992 पासून आम्ही जितका नाशिक शहराच्या विकासासाठी, नुसता प्रभाग नाही, नाशिकच्या विकासासाठी आम्ही खूप मोठं काम केलेलं आहे। आणि हा खरा तर गंगापूर गाव अशी 22 खेडी महापालिकेत समाविष्ट झालेली। आता आपण येताना बघितलं असेल, तुम्हाला वाटतं का आता ग्रामीण भाग आहे, तर हा इतका विकास केलेला आहे का किती नावं सांगायची। आणि आत्ताच तुम्ही बघितलं असेल, एकदम लेटेस्ट 5.5 एकरमध्ये मी क्रीडांगण जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचं बनवलं। आताच महापालिकेची शाळा 4 एकरमध्ये मी भूमिपूजन केलं। मग ही कामं आपण बघितलं असेल, असे खूप कामं केली मी। अण्णा, प्रामुख्याने सदर मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये MIDC भाग येतो, कामगार वर्ग मोठ्या प्रमाणामध्ये आहे। कामगारांची संख्या देखील आपण बघत आहात का दिवसेंदिवस कमी होताना, रोजगार कुठेतरी मिळत नसल्याची खंत देखील आपण सोशल मीडियाच्या माध्यमातून बघत असतो। काय नेमकं कामगारांसाठी कोणकोणते उपक्रम किंवा आपल्या संकल्पना काय? नाशिक पश्चिम विधान मतदारसंघात सातपूर आणि अंबड इंडस्ट्रीज आहे। खरं तर त्याच्यात आमच्याच जमिनी गेलेल्या आहे आणि आम्हाला माहिती आहे 1975ला ही इंडस्ट्री स्थापन झालेली आहे। तेव्हापासून ते आजच काही अशी परिस्थिती उद्भवलेली नाही की इंडस्ट्रीज, काही कारखाने बंद झाले। अनेक कारखाने अर्ध्याच्यावर बंद आहे। खरा माझा उपक्रम हाच असणार आहे की नाशिक पश्चिम मतदारसंघात संपूर्ण कामगार वर्ग आहे आणि या कामगार वर्गाला त्यांची जी मुलं आहे, जी बेरोजगार मुलं आहे, माझा अजेंडा तर असणार आहे की बेरोजगार मुलांना रोजगार द्यायचा। इंडस्ट्रीज चांगल्या प्रकारे सुरू होईल। आपण बघितलं असेल का भारतीय जनता पार्टीने, आताचा अर्थमंत्री महोदयाने खूप मोठा निर्णय घेतला। जवळजवळ 1 लाख 1.5 लाखाच्या आसपास सूट दिली उद्योजकांना। त्यामुळे सरकारचं जे कामकाज चालू आहे हे बेरोजगारांना रोजगार देण्याच्या बाबतीत खरोखर चांगलं आहे। माझा अजेंडा असतो आहे ज्या बंद कंपन्या चालू करणं, नवीन कंपन्या आणणं, आणि मी त्यासाठी काम करणार आहे जास्त, आणि मला त्याच्यासाठीच निवडणूक लढवायची। नाशिक महानगरपालिकेमध्ये आयुक्त तुकाराम मुंढे आले होते।
त्यांनी संपूर्ण नाशिक शहरावर कर वाढवण्याचे प्रस्ताव सादर केला होता. त्यानंतर दिनकर पाटील यांनी आपल्या पत्रावरती त्यांच्यावर अविश्वासाचा ठराव देखील आणण्यात होता. नेमकं नाशिककरांसाठी काय नेमकी ती भूमिका होती आणि काय? नाही, प्रथम तुम्ही म्हणताय माझ्या पत्रावर, ते मी क्लिअर करतो. ते आमचे शहराध्यक्ष बाळासाहेब सानप आणि आत्ताच्या महापौर आहे रंजनाताई भानशी यांच्यामुळेच तो अविश्वास ठराव नाही क्लिअर केलं पाहिजे. कारण ते पक्षाचं काम आहे, ते काही मी स्वतः केलं नव्हतं. नागरिकांची करवाढ होती त्यामुळे तुम्ही नाही, मी सांगतो ना पुढचं. खरं तर तत्कालीन आयुक्त तुकाराम मुंढे साहेबांनी 2,69,000 घरं अतिक्रमित दाखवले आणि त्याच्यात जास्त घरं आमच्या सिडको सातपूरचे दाखवले होते. त्यानंतर शेतकऱ्यांच्या जमिनीवर 1,15,00,000च्या आसपास कर लादला होता आणि असे अनेक चुकीचे निर्णय घेतल्यामुळं तुकाराम मुंढेंना विरोध करावा लागला. कारण कामापेक्षा त्यांचं लोकांना त्रास होता. तो त्रास होऊ नये म्हणून मीच नाही तर संपूर्ण 20 लाख जनता नाशिकची त्रस्त होती आणि जनतेसाठी तो खरा विरोध केला होता. न्यायालयीन प्रक्रियेमध्ये जेव्हा असताना न्यायालयाने आदेश दिले की संपूर्ण जे मंदिर आहे ते तोडण्याचे आदेश दिले होते, त्या विरोधात देखील अण्णांनी सभागृहामध्ये उपोषण केलं होतं. सिडकोवासियांच्या अनेक प्रश्नांसाठी अण्णांनी उपोषण केलं होतं. अण्णा नेमकं ते उपोषणाबद्दल, त्या उपोषणानंतर आपल्यावर देखील आक्रमक पवित्रा घेत आपलं कुठंतरी पदावरती बाधा आली, परंतु तुम्ही सांगितलं होतं त्यावेळेस की जनतेसाठी माझं पद जरी गेलं तरी मला काही फिकीर नाही असं सांगितलं होतं. नेमकं कशावरून काय मुद्दे होते ते नेमकं? नाही, त्या नाशिक शहरात तसे 1100-1200 धार्मिक, सर्व जाती धर्माचे धार्मिक स्थळे. माझी एवढीच मागणी होती की भारतामध्ये अशीच कुठंच कारवाई झाली नाही आणि ही सर्व जाती धर्माची जी धार्मिक स्थळं असतात तिथं सामाजिक ऐक्य राखण्याचं काम होतं. सर्व जाती धर्माची माणसं त्या मंदिरांमध्ये जात असतात आणि मग भारतात कुठंच नाही, मग नाशिक शहरातलीच धार्मिक स्थळं का पाडायची? तर ते माझं आंदोलन माझ्या भारतीय जनता पार्टीच्या विरोधात नव्हतं, मान्य न्यायालयाच्या विरोधात नव्हतं, शासनाच्या नव्हतं. आणि आंदोलन हे मी बाळासाहेब सानप शहराध्यक्ष आणि महापौर यांना विचारून माझे विषय ते विषयपत्रिकेवर होते. त्यामुळं माझं आंदोलन प्रशासनाच्या विरोधात होतं. चुकीची माहिती सांगितल्यामुळं माझं पद जरी गेले असेल, परंतु पक्षाच्या नंतर लक्षात आलं माझी चुकी नाही आहे. आणि तुम्ही बघितलं असेल की मग मी पक्षाच्या विरोधात बोलू शकत नाही. मी हेच सांगितलं, पक्ष मोठा असतो, पक्षाच्या ध्येयधोरणानुसार काम करावं लागतं आणि पक्ष जे सांगेल ते ऐकावं लागतं. माझी चुकी नव्हती, आपल्या सगळ्यांच्या लक्षात आलं आणि माझं पद जरी गेलं पण त्याच्यानंतर मी 9-10 प्रोग्राम खूप मोठमोठे केले. मग ती रामकथा असेल, भागवत कथा असतील, वसंतराव फुलसिंग नाईक जलकुंभाचं उद्घाटन असेल, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठेंचं जलकुंभ असेल, मगच सांगितलं तुम्हाला उद्यानं म्हणजे संत सेना महाराजांच्या नावाचं उद्यान असेल, तेली समाजाच्या महाराजांचं नावाचं उद्यान असेल, जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचं क्रीडांगण असेल. आता मी जी शाळा महापालिकेची आपण बघितलं, संपूर्ण महापालिकेत 1,200 शाळा होत्या. 1,200 शाळांमधून 90 शाळा राहिल्या. मुंडेंनी 35 शाळा बंद केल्या आणि त्या 90 शाळेमध्ये 27-28 हजार पटावर संख्या आहे आणि माझ्या एकट्या प्रभागामध्ये 2,500 ते 3,000 मुलं आहे. तुम्ही याच्यावरून विचार करायचा, जिथं शाळा बंद होतं तिथं मी नवीन शाळा बांधतोय. माझ्या कामाचा आपण अंदाज घेतला पाहिजे. आणि आपण आजच मी कार्यकर्ता नाही आहे, मी या शहरामध्ये अध्यक्ष म्हणून सुद्धा काम केलेलं आहे. अण्णा, शाळेचा विषय निघाला आहे. अंगणवाडी सेविकांचे देखील पद रद्द करण्यात आले होते, त्यांना घरी बसवण्यात आलं होतं. त्याबद्दल तुम्ही आक्रमक भूमिका घेतली होती. शाळेचा त्या अंगणवाडीच्या सेवकांचा प्रश्न कसा? हे बघा, तुम्हाला तेव्हा हे मुंडे साहेबांनीच केलं होतं आणि काही विषय त्याच्यामध्ये त्यांचं प्रशासनाचं काही अंशी खरं होतं की बा पटावर मुलं 25-30 तरी पाहिजे. आणि मग आज ती अंगणवाड्या बंद केल्या, तर त्या आज अंगणवाडीच्या महिलांनी पटावर 25 ते 30 मुलं तयार केली आणि त्या आज, कारण त्या महिलांची बाजू घेण्याचं एवढंच कारण आहे, 25-25 वर्ष झालं महिला काम करतात आणि त्या गोरगरीब आहे बिचाऱ्या. आपण बघितलं असेल का त्यांना डबल पगाराचा सुद्धा मी ठराव केला आहे.
त्या आपल्या कुटुंबातल्या शहरातल्या आहे, वेगवेगळ्या भागातल्या असेल पण त्या आपल्या कुटुंबातल्या आहे आणि त्या वेगवेगळ्या विचारा जाती धर्माच्या जरी असेल पण त्या माझ्या बहिणी आहेत. कोणी त्यांचा विषय घेतला नाही. अंगणवाड्या चालू करायला मीच मदत केली, त्यांचा पगार वाढवला मीच मदत केली. आपण अजून एक विषय विसरला असाल की जी खिचडी वाटप महिला करतायत, 50 पैशापासून त्या माझ्या भगिनी काम करतायत आणि मग त्यांची खिचडी जाऊ नये म्हणून मी ते सुद्धा विषय चांगला मांडला होता. आपल्याला माहिती आहे की मी माजी सैनिक, जे सैनिक आपली रक्षण करतायत, आपण जे आम्ही बसतोय आणि ते आपलं रक्षण करतायत आणि मग त्यांना बऱ्याच महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी घरपट्टी माफ केली. त्यांची घरपट्टीसुद्धा माफ करण्याचं मी ठराव केले. माझं खरं ध्येय सांगू का तुम्हाला, मी एक कार्यकर्ता म्हणून जनतेचे प्रश्न सोडवणं, त्यांना न्याय देणं आणि न्याय दिल्यानंतर जनता आपोआप जोडली जाते. मी माणसं जोडणारा माणूस आहे. माझे इतके निर्णय झालेले की ते तुम्हाला निवडणुकीत दिसतील. मी इतके निर्णय महापालिकेत घेतलेले आणि हे सर्व निर्णय मी फक्त जनतेसाठी घेत असतो. चांगलं कर्म करत राहा, फळाची अपेक्षा करायची नाही, ही माझी खरी वृत्ती आहे. अण्णा, आता मतदारसंघामध्ये आपण फिरत आहात, कशा प्रकारे लोक रिस्पॉन्स देतात, मतदार रिस्पॉन्स देतात? मी मगाच सांगितलं की नरेंद्र मोदी साहेब यांनी 15 वर्ष मुख्यमंत्री म्हणून गुजरातचं काम केलं. त्यांनी परफॉर्मन्स दाखवला आहे देशाला. मग देशापुढं आत्ता कोण नेतृत्व नव्हतं का? देश चांगलं प्रबळ सर्वांगीण विकासासाठी कोण काम करेल? तर जसं नरेंद्र मोदी साहेबांना का बरं स्वीकारलं? मग नाशिक पश्चिम मतदारसंघामध्ये माझं काम, मी काम केलं आहे. मी कोणाचं नातं गोतं सांगत नाही किंवा मी याचा भाऊ आहे, त्याचा भाऊ आहे, याचा आजा आहे, तुम्ही माझी आजी, तो माझा आजा आहे, मी काहीच सांगत नाही. मी माझं काम सांगतोय आणि मी जातीवाद करत नाही. तुम्हाला सगळं माहिती आहे की मी जाती धर्माला तारा देत नाही. त्या प्रश्नावर आपण नंतर येणारच आहोत आणणार, कारण की या मतदारसंघामध्ये जर बघितलं तर बऱ्याचपैकी सर्व मिक्स भाग येतो. म्हणजे आपण संपूर्ण जाती धर्माचे लोक राहतात. तुम्ही देखील धार्मिक स्थळं वाचवताना सर्व धर्माची धार्मिक स्थळं वाचवली. मग त्याच्यामध्ये मस्जिद असो, मंदिर असो, गुरुद्वारा असो, बौद्ध विहार असो, असे सर्वच प्रकारचे आपण मंदिर वाचवले. त्या मुद्द्यामध्ये अजून एक मुद्दा होता मिळकतचा. या नाशिक महानगरपालिकेच्या बऱ्याचशा मिळकत पडित होत्या, त्या हे खराब होत होत्या. तुम्ही त्याचा मुद्दा उपस्थित करून उपोषण बसले होते. नेमकं किती या भागामध्ये मिळकत होत्या आणि त्याच्यासाठी मला नाही, संपूर्ण नाशिक शहरामध्ये 900च्या पुढं मिळकती होत्या. मग त्याच्यात ज्येष्ठांची विरंगुळा केंद्र होते, त्यामध्ये व्यायामशाळा होत्या, अभ्यासिका होत्या, समाज मंदिरं होती आणि ही बंद करणं काही योग्य नाही. कारण ती महापालिकेनेच बांधलेली, महापालिकेचा खर्च झालेला आहे. आणि महापालिकेचं मी महासभेत तुम्ही बघितलं असेल उदाहरणं दिले का, 2च, एक व्यायामशाळा आणि एक अभ्यासिका चालवतो, त्याला 22-25 लाख रुपये वर्षाला खर्च येतो. मग तुम्ही 900 मिळकती ताब्यात घेतल्यावर महापालिका चालवेल का? तेवढं मनुष्यबळ आहे का तुमच्याकडे? आणि मग महापालिका कशासाठी? ही काय पैसे कमावणारी संस्था नाही आहे, ही लोकांना सेवा देणारी संस्था आहे. आणि मग तुम्ही लोकांना सेवा देत नाही आणि 2 नागरिक, एक चौधरी आणि एक रतनलत, या 2 नागरिकांनी याचिका जरी टाकल्या पण मान्य न्यायालयाचे काही मग मी परत एकदा धार्मिक स्थळांकडे येतो. मान्य न्यायालयाची चुकी नाही त्याच्या धार्मिक स्थळं निष्कासित करण्याची, या प्रशासनाने चुकीची माहिती दिली. म्हणून मी सांगतो की प्रशासन खूप चुकीचं वागतंय. जर भारतामध्ये कुठंच अशी कारवाई नाही, तुम्ही अशा माहित्या का देतात? आणि हीच मिळकतीच्या बाबतसुद्धा हेच झालं. मान्य न्यायालयाने कुठंच आदेश नव्हते दिले का तुम्ही मिळकती सील करा. अशा चुक्या होतात ना, त्यावेळेस हे काय पक्षाच्या विरोधात आंदोलन नसतं. परंतु आमची काही मंडळी ना, ती वरती ज्येष्ठांना चुकीची माहिती देत असतील. मी तर काही दररोज ज्येष्ठांकडे जाऊ शकत नाही आणि मग ते त्यांच्या लक्षात आलं का ते पुन्हा ती विषय क्लिअर होतो. पण मी काही भांडण करत बसत नाही. ज्येष्ठांच्या लक्षात येतं आणि ती गोष्ट आपोआप क्लिअर होऊन जाते. अण्णा, सर्वात आता लेटेस्ट मुद्दा आहे सर्वात महत्त्वाचा. CM मुख्यमंत्र्यांची रॅली आली होती, यात्रा चालू होती. तुम्ही अनोखं असं स्वागत केलं. कोणाच्या ते लक्षात आलं नाही, परंतु जेव्हा संपूर्ण स्वागत केल्यानंतर तुमचे जे व्हिडिओ जे फोटो व्हायरल झाले त्याबद्दल अनेक लोकांनी प्रतिक्रिया व्यक्त केल्या, आनंद देखील व्यक्त केला का आनंद नाही सुस्त कसं असं? नाही, मी मगाच सांगितलं, चांगल्या भावना असल्या का चांगल्या आयडिया सुचत असतात आणि चांगल्या माणसाचं स्वागत करायला मला खूप आनंद होतो. कारण जी जनादेश यात्रा होती ती काही अशा खोट्या कामांची नव्हती. महाराष्ट्रामध्ये अनेक चांगले निर्णय मुख्यमंत्री महोदय देवेंद्र फडणवीसांनी आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी घेतलेले
आपण बघितलं असेल की जी जनादेश यात्रा होती तिची काही रोजानी माणसं आणलेली नव्हती. उत्स्फूर्तपणे अशी महाराष्ट्रामध्ये ती जिथं जिथं मुख्यमंत्री मोदी जात होते त्या इतक्या मोठ्या संख्येने लोक येत होते. आणि मी जे केलं ना ते मी एक फ्रेम तयार केली होती आणि मग त्याच्यात मी लिहिलं की जे मुख्यमंत्र्यांचं जे काम आहे की बुवा हे सक्सेसफुल मुख्यमंत्री आहे. 5 वर्ष त्यांनी खूप चांगलं काम केलं. त्या फ्रेममध्ये मी हे सगळं लिहिलेलं होतं. आणि ती माझ्या मुलाचं खरं ते माझा मुलगा अमोल हा युवा मोर्चाचा सरचिटणीस आहे शहरामध्ये आणि हे सर्व त्याचंच नियोजन होतं. तो आणि अण्णा आपल्याला मुख्यमंत्री साहेबांचं असं अनोखं असं स्वागत करायचं. आणि गिरीश भाऊ, खरं गिरीश भाऊ हे संकटमोचक आहे. आणि मग या अशा फ्रेम इतक्या सुंदर आम्ही तयार केल्या होत्या. आणि मग गिरीश भाऊंचा माझा सकाळी फोन पण झाला होता का अण्णा तुमची काय तयारी इकडं. तर म्हणलं भाऊ तुम्ही बघा जोरात तयारी राहील. त्यांना एवढं आवडलं. आणि तुम्ही बघितलं असेल की स्वतः CM साहेब म्हणत होते पाटील तिकडे बघा आणि फोटो घ्या तुमचे. म्हणून स्वागत करण्याचं 2 कारणं आहे. एवढ्या उत्स्फूर्तपणे की त्यांनी खूप चांगलं काम केलं आहे मुख्यमंत्र्यांनी आणि पालकमंत्र्यांनी. तर चंद्रकांत दादा पाटील असतील, रावसाहेब दानवे साहेब असतील, ही सर्व मंडळी चांगलं काम करते. त्यामुळे मग मला बी वाटलं की आपण अनोखं असं त्यांचं स्वागत करावं. पण ते त्यांनी खूप चांगलं स्वीकारलं, दाद दिली त्याला, ते थांबले. साहेबांच्या यात म्हणजे जी बस होती तिची उंची 14 होती फूट. पण माझ्या लक्षात होतं तिची उंची किती. मग मी 15 फूट तो क्रेन तिथं असा बरोबर लावला होता आणि साहेब आल्यावर त्यांचं स्वागत केलं. अण्णा सर्व आपण मुख्यमंत्र्यांबद्दल बोलले, पालकमंत्री राहून गेले आपल्याकडून. गिरीश भाऊंचं कशा प्रकारचं काम चालू आहे आणि गिरीश भाऊ तुम्हाला कसा. खरं सांगू का 2014ला मी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला. गिरीश भाऊ तेव्हा आमदार होते. तेव्हा काय भाजप शिवसेनेची सत्ता नव्हती. तरी गिरीश भाऊ जळगावहून माझ्यासाठी रेल्वेने आले, नाशिक रोडला उतरले. त्यांना अनेकांनी सांगितलं दिनकर पाटलाला प्रवेश देऊ नका. काहींना माझी भीती वाटायची. परंतु भाऊ रेल्वेने येऊन अयोध्या हॉटेल सातपूरला माझा प्रवेशच भाऊंच्या हस्ते झालेला आहे. आता अनेक लोक माझ्याबद्दल भाऊंना काही सांगू, पण भाऊंचं माझं एक संबंध खूप चांगले. भाऊंच्या कामाबद्दल काय सांगा. भाऊ तर एक नंबर आहे, संकटमोचक. भाऊंचं काय काम सांगायचं. अख्खा महाराष्ट्रच भाऊ सांभाळत आहे. आणि मुख्यमंत्री साहेबांनंतर अख्खा महाराष्ट्राचे जे निर्णय असतील घ्यायचे असेल, कोणाला म्हणजे पक्षात घ्यायचं असेल किंवा कोणाला थांबवायचं असेल, जे जे करायचं ते फक्त गिरीश भाऊ ते हनुमान आहे आता महाराष्ट्राचे. गिरीश भाऊंना हनुमानाची पदवी या ठिकाणी दिनकर अण्णांनी दिली आहे. अण्णा एक आता महत्त्वाच्या विषयावर बोलूया. आपली लढाई आमदारांसोबत आहे, म्हणजे आमदारांचं तिकीट कट करून आपल्याला तिकीट मिळवायचं आहे. काही प्रमाणामध्ये आपण बघत असतात की महिला आणि पुरुष हा देखील हे असतो. काम करताना महिलेकडून कमी काम केलं जातं किंवा जेंट्स जास्त काम करू शकतो असं मतदारांचं मत आहे. आमचं काही मत नाही असं मतदार देखील सांगत आहेत. आपली लढाई आमदारांसोबत आहे. कशा प्रकारे तिकीट मिळवणार. माझी लढाई मी फक्त पक्षाकडे उमेदवारी मागतो आहे. आता पक्ष ठरवणार आहे जास्त काम कोण करतो, चांगलं काम कोण करतो, पक्षाशी एकनिष्ठ कोण राहतो. कारण जेवढ्या निवडणुका झाल्या त्याच्यामध्ये मी पक्षाचंच काम केलं आणि पक्षाच्या लक्षात आहे. 2017ला महापालिकेची निवडणूक झाली, त्याच्यात कोणी आपल्याच पक्षाच्या विरोधात काम केलं. त्याच्यानंतर विधान परिषदेची निवडणूक झाली, त्या विधान परिषदेच्या निवडणुकीत कुणी विरोधात काम केलं. आता लोकसभेच्या निवडणुकीत तुम्हीच पत्रकार साक्ष आहे. मी 15-15 घंटे शिवसेनेचा उमेदवार असताना हेमंतप्पा गोडसे आणि मी 400 गावं फिरलो आणि 4-4 रात्रीच्या सभासुद्धा घ्यायचो. आणि माझा एकच हेतू होता का मोदी साहेबांना पंतप्रधान होणार आहे तर आपण चांगलं काम केलं पाहिजे. त्याच्यातसुद्धा माहिती ना पक्षाला कोणी काम केलं, काही नाही तर कोकटे चालवलेलं आहे. हे सगळं लेखाजोखा समोर आहे. त्यामुळे मला काही कोणाचं नाव घ्यायचं नाही. ज्यांनी पक्षाच्या विरोधात काम केलेलं आहे आणि पक्षाच्या विरोधात काम करून काही लोक म्हणते आम्ही एकनिष्ठ आहे. मला एकनिष्ठ तिची अजून काही वाक्य म्हणजे तिची काय म्हणतात त्याला अर्थ समजलेला नाही आहे. पण मी मात्र पक्षाचं एकनिष्ठेने काम करत असतो. त्यामुळे मला खात्री आहे उमेदवारी पक्ष मला देईल. आणि तुम्ही जे विचारलं मी ते नावच ऐकलं नाही, मला माहितीच नाही ते. धन्यवाद.
तर हे होते दिनकर अण्णा पाटील. दिनकर अण्णा पाटील यांनी आपल्याशी दिलखुलासपणे बातचीत केलेली आहे. अण्णांना आमच्या चॅनलकडून सर्व चॅनलकडून शुभेच्छा. त्यांनी आपल्या विधान भवनात जावं आणि नाशिकसाठी काहीतरी मोठं प्रोजेक्ट घेऊन यावे अशीच आम्ही अपेक्षा व्यक्त करतो. नाझीमसह संदेश केदारे, नाशिक.